Aditya, during our regular chats, it's been evidently clear that how passionate you've been about all the infrastructure projects, especially about all the infrastructure projects happening in Mumbai. So if you could set a certain vision for Maharashtra, what's the vision? I know how you take a lot of love in the small detailing of the infra projects. So if you could talk a little more about that. एक तर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, एखादं राज्य जर बघितलं तर सगळे कॅबिनेटचे मंत्री जेव्हा एकत्र काम करतात, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली, तेव्हा अर्थात प्रत्येक डिपार्टमेंट त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर, ऑफिसर्स बरोबर प्रोग्रेस करत राहतं आणि प्रत्येक वर्षी, प्रत्येक महिन्यात, प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी मोठं कामं होतच असतात. आता ती मोठी कामं म्हणजे नक्की मोठ्या कामाचा स्केल काय, हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न झालेला आहे. कारण इन्फ्रास्ट्रक्चर साधारण बघितल्यानंतर जेव्हा आपण इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार करतो तेव्हा असाच एक विचार करतो की एखादा मोठा हायवे, जसं मोठा कॉरिडॉर कुठून तरी एका शहरातून दुसऱ्या शहराकडे, एका राज्यातून दुसऱ्या राज्याकडे, रेल रोड असेल, मेट्रो असेल, मोठ्या स्तरावर कॉन्क्रिटायझेशन. पण मला वाटतं हे सगळं होत असताना, आणि हे गरजेचं आहेच, मी हे नाकारत नाही, पण आजकालचं जर बघितलं महत्त्वाचा विषय जो झालेला आणि जे प्रगत राज्य बघतोय, जे प्रगत देश बघतोय, प्रगत जी शहरं असतात जगभरात, त्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर हे म्हणजे ईज ऑफ लिव्हिंग, ह्याला मी जास्ती फोकस करू इच्छितो. कारण मध्यंतरी पण आम्ही जेव्हा आता ग्लासगोमध्ये होतो, त्याच्यानंतर UK होतो, जे बायलॅटरल मीटिंग झाले त्याच्यात हाच विषय होता की सस्टेनेबल इन्फ्रास्ट्रक्चर, पुढचे 50 वर्ष, पुढची 100 वर्ष इन्फ्रास्ट्रक्चर टिकेल. आणि ते टिकण्यासाठी नुसतं कॉन्क्रीटची काय स्ट्रेंथ आहे, स्टील कसं वापरलं हे नाही, तर आपल्याला पुढे जात असताना शाश्वत विकास हे करत असताना जगणं आणि इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ हे कसं एकत्र जाऊ शकतं, मला वाटतं ह्याच्यावर खूप विचार करणं गरजेचं आहे. आता जर आपण महाराष्ट्राचंच उदाहरण घेतलं तर साधारणपणे 51% महाराष्ट्र हा अर्बनाइज झालेला आहे आणि अर्बनायझेशन हे वाढत चाललेलं आहे. जास्तीत जास्ती आपण बघता की छोटी जी शहरं असतात किंवा गावं असतात त्यांना शहरांमध्ये यायचं असतं, महापालिकेत यायचं असतं, नगरपंचायतून, तर सगळं ते एलिव्हेशन चाललेलं आहे. पण हे एक आपल्यासाठी टिपिंग पॉईंट आहे आणि सगळे इथे म्युन्सिपल कमिशनर्स तर बसलेलेच आहेत, UDचं खातं आहे, RDTचं आहे. हे विचार करणं गरजेचं आहे की नक्की अर्बनायझेशन म्हणजे काय. म्हणजे नुसतं कॉन्क्रीटचे रस्ते, ग्लास बिल्डिंग्स, ऑफिसचे एखादा एरिया, उंच बिल्डिंग, हे अर्बनायझेशन आहे की ते येत असताना ते सगळं जोडू कसं शकतो, ज्याला आपण इंटरनेट ऑफ थिंग्स बोलतो, तसं इंटरनेट ऑफ लाईफ, आपण इंटरडिपेंडन्सी कशी करू शकतो, मला वाटतं त्याच्यावर खूप फोकस करणं गरजेचं आहे. आता एक साधं उदाहरण, आणि मग आपल्याला पण मी परवा UKवरनं आल्यानंतर फोन करून सांगत होतो, UKचं ट्रान्सपोर्ट फॉर लंडन जे आहे तिथे लंडनमध्ये सगळं त्यांनी जोडलेलं आहे. बस सिस्टम असेल, रेल रोड असेल, अंडरग्राऊंड असेल, ट्रंक रूट्स असतील. आणि तिथे गेल्यानंतर मला हेच कळलं की जे एक लास्ट माईल कनेक्टिव्हिटी, लास्ट माईल नावाचा जो शब्द आलेला, आपल्याकडे असे वेगळे वेगळे फॅड येत असतात, लास्ट माईल, ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी, हे सगळं येत असतं. पण त्यांनी मला तेच सांगितलं ट्रान्सपोर्ट फॉर लंडनमध्ये की 9,000 बसेस ते चालवतात आपल्याकडे. मिस्टर शशीजी. येस, एक ही इज अन इंडियन ओनली, वर्किंग फॉर 19 years, हेडिंग द डायरेक्टर ऑफ स्ट्रॅटेजी, की लास्ट माईलसाठी पण तुम्हाला एक व्हेकल लागली तर तुमचं लास्ट माईल किती खराब आहे विचार करा. लास्ट माईल हे खरं तर चालता आलं पाहिजे, आज आरामात चालता आलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं ईज ऑफ लिव्हिंग हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्याही पुढे जाऊन सोशल इन्फ्रास्ट्रक्चर बांधणं, चांगल्या शाळा असतील, शाळेत चांगलं शिक्षण, आता राईट टू एज्युकेशन आहे, पण राईट टू क्वालिटी एज्युकेशन आपल्याकडे येणं हे खूप गरजेचं आहे. राईट टू हेल्थकेअर आहे. ह्या काही गोष्टी तर फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर सोबत सोशल इन्फ्रास्ट्रक्चरवर देखील तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे. So once you were back from London, you were also mentioning about the transportation system that's there. Is there a certain change that you're expecting to make in Maharashtra about the transportation? एक नक्कीच आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट जेवढा महाराष्ट्रात असेल आणि काही आपल्या शहरां म्हणजे पुणे आहे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, इतर काही देशांमध्ये त्यांच्या शहरांमध्ये तेवढ्या तुलनेत आपलं एवढं नाही आहे. पण जे एकदमच प्रगत देश आहेत किंवा काही प्रगत शहर आहेत तिथे आपल्या संख्येत त्यांच्यापेक्षा काही पट जास्ती बसेस आहेत. जसं लंडनमध्ये जर उदाहरण घेतलं तर 9,000 बसेस आहेत आणि 9,000 मध्ये देखील 75% बसेस ह्या डबल डेकर्स आहेत. आणि ते सोपं आहे कारण त्यांनी जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर बसेसचं बांधलेलं आहे, त्यांचे बसस्टॉप जेवढे बांधलेले आहेत, रूट्स असे केलेले आहेत, जेव्हा आपण बसेसवर फोकस करतो तेव्हा कॉन्क्रीट इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे रूट्स तुम्ही डायव्हर्ट करू शकता, जसे पाहिजे तसे वळू शकता. आणि जेव्हा तुम्हाला कपॅसिटी ऑगमेंटेशन करायचं असतं, डबल डेकर आणलं की कपॅसिटी डबल होतं. मला वाटतं ह्या काही गोष्टी फोकस करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. तसंच आपल्याकडे आता सगळे शहरं जे आहेत पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये बघितलं तर आपण जिथे जिथे बसेस घेतोय, नवीन बसेस तर संपूर्ण आपण इलेक्ट्रिकच घेतोय. आता जे फेम टू पॉलिसी असेल, आमचं माझी वसुंधरामधून आहे, NCAP आहे, ह्या काही गोष्टींमधून आपण इलेक्ट्रिक बसेस घेतोय आणि ह्या इलेक्ट्रिक बसेससाठी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे. हे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर देखील आपण प्रयत्न करतो की सगळं रिन्युएबल एनर्जीतून यावं.
कारण तरच हे इकोसिस्टम बांधू शकतो. मुंबईत पण आता साधारण 3,337 बसेस आहेत BSTच्या. आपला प्रयत्न आहे की पुढच्या 2 वर्षात अजून 2100 बसेस इलेक्ट्रिक घ्यायच्या. 50% आपलं जो फ्लीट असेल तो इलेक्ट्रिक होईल. 2027 पर्यंत 100% आपला फ्लीट इलेक्ट्रिक होईल. पण असंच प्रत्येक शहराने जर केलं आणि इथे पण आपण जर खालती उतरलात, इथे साधारण 10 वर्षापूर्वी मला वाटतं उद्धव साहेबांनी फोर्ट फेरी सुरू केलेली. म्हणजे एक रिंग रोड सारखं केलंय, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज 5-5 मिनिटांनी एक स्टेशन येतं आणि आपण जिथे हॉप ऑन हॉप ऑफ सारखं उतरू शकता. पण तो कमर्शियल एरिया पूर्ण जोडलेला आहे. आणि आता इलेक्ट्रिक बस आल्यानंतर अक्षरशः तुम्ही बसचं तिथे एक्झॉस्ट असायचं तिथे उभं राहू शकता, आवाज नाहीये आणि चांगला श्वास घेऊ शकता. तर ह्या काही गोष्टी मला वाटतं खूप गरजेच्या आहेत. Also today, Chahal ji is there, Mopalwar ji is here with us. There's a whole connectivity that you're trying to create in Mumbai. If you could discuss, if you could talk a little bit The more about that. connectivity wasn't created by me. The But how are you disconnect was planning created to, years ago. how Now do we we're see bringing over it together. the next 3 years, how do we see the connectivity changing in Mumbai? नाही, मुंबईत जर आपण बघितलं तर साधारणपणे 16 वेगळ्या वेगळ्या एजन्सीज काम करतात. आता मी जिथून आलो तिथे नेव्हीचं ज्युरिस्डिक्शन होतं, त्याच्या पुढे डॉकयार्ड्स आहे, BPT आहे, मुंबई महानगरपालिका आहे, MMRD आहे, PWD, MSRDC, रेल्वेज, तिन्ही रेल्वेज वेगळ्या जर बघितल्या तर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आहे, मग वेगळे वेगळे असे काही डिफेन्स लँड्स आहेत, म्हाडा आहे, SRA आहे. तर 16 वेगळ्या वेगळ्या एजन्सी. एखादा रस्ता जरी करायचा असला तरी त्या रस्त्याच्या खालती 42 युटिलिटीज आहेत आणि ते सगळ्यांबरोबर आपल्याला कोऑर्डिनेट करायचं असतं. काही वेळा पब्लिक असतात, काही वेळा प्रायव्हेट असतात, काही वेळा ऑटोनॉमस असतात आणि काही काही वेळा अशा पण युटिलिटीज असतात ज्यांना आपण पत्र लिहितो की रस्ता मला बनवायचा खोदायचा, तुम्हाला काही आक्षेप आहे का. रस्ता बनल्यानंतर त्यांना आठवतं की अरे रस्ता खोदायचं पत्र उत्तर द्यायचं आपल्याला. पण हे सगळं करत असताना मला वाटतं की महानगरपालिका असेल, MMRD असेल, MSRDC असेल, PWD असेल, म्हाडा, SRA ह्यांना आता सगळ्यांना सोबत घेऊन, कारण कदाचित पहिल्यांदा मुख्यमंत्री हे मुंबईचे आहेत आणि ज्यांना मुंबईचं महत्त्व आहे माहिती आहे. तर ते होत असताना मला वाटतं मुंबईला अपग्रेड करत असतं आणि पालकमंत्री म्हणून मला ते थोडं सोपं जातं. मुख्यमंत्री मुंबईचे असल्यामुळे आणि आमच्या वरत्या मजल्यावर राहणार असल्यामुळे, ओळखीची असल्यामुळे, तर सगळ्यांचं कोऑर्डिनेशन करणं खूप सोपं जातं. पण एक आहे नक्कीच, जसं ट्रॅफिक मॅनेजमेंट असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, खरोखर जेवढं आता अपग्रेड आपण रस्त्यानं करतोय, फुटपाथनं करतोय, आणि जेव्हा आम्ही रस्ते बोलतो आता कॉन्सेप्ट थोडा बदललेला आहे. चहल साहेब आपल्याला जास्ती सांगू शकतील. वॉल टू वॉल डेव्हलपमेंट म्हणजे दोन्ही फुटपाथ चांगलं होणं, बस स्टॉप्स, इल्युमिनेशन, पेडेस्ट्रियन रेफ्युज एरिया. कारण क्रॉस करताना बघा खूप वेळा आपले डिवायडर असतात, त्याच्यावरून आपल्याला उडी मारून जायला लागतं आणि झिब्रा क्रॉसिंग तसं तसं असतं. ते मोडून तिथे पेडेस्ट्रियन रेफ्युज एरिया जे पूर्णपणे क्रॉस नाही करू शकत त्यांच्यासाठी. तर एक असा प्रयत्न आहे की जे थोडं फिजिकली आपण डिफरंटली एबल्ड बोलतो किंवा ज्या घटकांना आपण जास्ती ऐकू नाही शकत, रेप्रेझेंटेशन देऊ नाही शकलो, ह्यांना देखील रेप्रेझेंटेशन देणं हे खूप गरजेचं आहे. तर बेसिक्सवर आपण आता खूप फोकस करतो. So Chahal ji, आदित्यजी, तुम्ही असा टाइम बाउंड एक प्रोग्राम तयार केला की स्लम रिमूव्ह करण्याच्या संबंधी, कारण प्रत्येक नाही ते आहे एक नक्कीच आहे की जसं माझं मतदारसंघ आहे तिथे पण स्लम्स आता मी बघतोय काही 17 वर्ष 18 वर्ष. उल्लेख केला की मुख्यमंत्री मुंबईचे आहेत, बरोबर, आणि सर्वात मोठी स्लम मुंबईमध्ये आहे. तर तो फार एक ज्वलंत प्रश्न आहे आणि त्याचा संबंध एन्व्हायरमेंटशी सुद्धा आहे. येस, त्या दृष्टीने आपण काही असा प्रोग्राम हातात घेतलेला आहे का? 2-3 गोष्टी आम्ही आता केलेल्या आहेत. टाइम बाउंड प्रोग्राम मध्ये आपण तुम्ही जसं सिंगापूरनी केलं तसं नाही, याच्यात 2-3 गोष्टी आपण केलेल्या आहेत. एक तर जे आमच्याकडे सियाक मध्ये परवानगी येतात, मनीषाजी इथे बसलेले आहेत, त्यांना माहिती आहे आधी कितीतरी केसेस पेंडिंग असायचे, म्हणजे वर्षानुवर्ष महिने महिने हिअरिंगच नव्हतं दिलं जायचं. आम्ही आता हे केलेलं आहे की सगळं डिजिटाईज केलेलं आहे, टाइम बाउंड केलेलं आहे आणि प्रत्येक डेव्हलपर जो अप्लाय करतो परमिशनसाठी त्यांना थोडी एक आयडिया असते की कधी त्यांची परवानगीचं हिअरिंग येणार आहे. मला वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे. टाइम बाउंड असल्यामुळे प्रोजेक्ट्सना आपण गती दिलेली आहे. तसंच CRZ असेल, इतर काही परवानगी असतील ते आपण टाइम बाउंड करत आहे. काही SRAजमध्ये अर्थात वेगळ्या वेगळ्या स्लम सोसायटीजची असेल, बिल्डर्सची असेल, थोडी भांडण असतात, ते आपण सोडवायचा प्रयत्न करतोय. पण एक नक्की आहे, इथे आवाड सर पण बसलेले आहेत, की ह्या सगळ्या खात्यांची सांगड घालणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे पण MMR मधूनच असल्यामुळे आमचं जसं मी सांगितलं मुंबईचं, तसं MMR रिजनचं देखील तेवढंच कोऑर्डिनेशन आहे. आणि मुंबईत आणि ठाण्यामध्ये नुसतं स्लम्स नाही तर स्लमसोबत चाळी देखील आहेत, जुन्या बिल्डिंग आहेत, सेस नॉन सेस बिल्डिंग आहेत, काही 70 वर्षापूर्वीच्या बिल्डिंग आहेत. ह्याचं रिडेव्हलपमेंट करणं खूप गरजेचं आहे. कारण त्या बिल्डिंग पडल्यानंतर आपल्याला कळतं की अरे इथे आपण नोटीस दिलेली पण तिथून लोक हल्ले नाहीत किंवा कधी कधी जुनी बिल्डिंग झालेली काही पावलं उचलली गेली नाहीत. तर मोठं एक रिज्युव्हिनेशन मुंबईत आपण बघत आहोत की पुढच्या 2-3 वर्षाच्या काळात हे होणार आहे. so Chahal ji is also here. Is there a time when we'll be able to start actually traveling on the coastal road? Should I reveal the secret or? Please, please. मला वाटतं डिसेंबर 2023 पर्यंत कोस्टल रोड
MTHL पण आमचा प्रयत्न आहे. सप्टेंबर ऑक्टोबर 2023 सोनिया शेट्टी मॅडम इथे बसलेले आहेत. आणि त्याचबरोबर कारण आता असं झालेलं आहे, कोस्टल रोड वेस्ट कोस्टला आहे, MTHL ईस्ट कोस्टला आहे. पण ते झोन होत असताना जर वरळी शिवडी कनेक्टर झाला नाही तर मधल्या पूर्ण पट्ट्याचे ट्रॅफिकचे बट्टा होणार आहे. म्हणून त्याच्यासाठी वरळी शिवडी कनेक्टर देखील आपण त्याच आसपास करत आहोत. म्हणजे 2023 मध्ये आपल्याला मेट्रोच्या काही महत्त्वाच्या लाईन्स दिसतील, आपल्याला कोस्टल रोड दिसेल, MTHL दिसेल आणि वरळी शिवडी कनेक्टर दिसेल. पण याचा फायदा हा होणार आहे की आत्ता जे मुंबईत काम करायला थोडे घाबरतात की मी वसईत राहतो, विरारमध्ये राहतो, पनवेलमध्ये राहतो, कर्जतला राहतो, ठाण्यात राहतो, ते सगळे ह्या रस्त्याच्या कनेक्टिव्हिटीमुळे परत मुंबईत येतील. आणि मुंबई असेल पूर्ण MMRचं रिज्युव्हिनेशन आणि दक्षिण मुंबईचं खास करून रिज्युव्हिनेशन हे खूप मोठ्या संख्येने होणार आहे. ईस्ट कोस्टचं रिज्युव्हिनेशन होणार आहे. वरळी शिवडी परळ दादर सेंट्रल मुंबई जी आहे, साऊथ सेंट्रल मुंबई जी आहे, त्याचं रिज्युव्हिनेशन पूर्णपणे होणार आहे. आणि मला वाटतं ह्या रिज्युव्हिनेशनमुळे परत मुंबईला फायनान्शियल सेंटर करणं, बिझनेस डिस्ट्रिक्ट करणं ह्याच्यासाठी आपल्याला मदत होईल. आणि ह्याच सोबत कोस्ट रोडला पुढे जोडणारा नरिमन पॉईंट कफ परेड कनेक्टर देखील आपण त्याच आसपास करणार आहोत. तर इथून पुढे जात असताना म्हणजे ह्या हॉटेलच्या पुढे आपण बघितलं असेल काही कित्येक दशकांपूर्वी ते थोडे 2 बाजूला सुळके असे आलेले आणि मग आपण ते सोडून दिले. तर तिथे आपण एक केबल स्टेट ब्रिज करणार आहोत. खालून कोळी बांधवांच्या बोटी जातील आणि वरतून आपण कनेक्टिव्हिटी करू. म्हणजे इकडचा पण ट्रॅफिक हा मोकळा होईल. So another part of the connectivity is the metros. Sonia Sethi ji is also here from Mumbai Metro. What's happening on the line 2 and line 3, Dahisar to DN and then to... Line 2 very soon, I think another 2 or 3 months. Sooner, sir. So maybe sooner than that. काल परवाकडेच आमची चर्चा झाली. लाईन 3 अर्थात कम्प्लिशनच्या जवळ आहे. आपण काम सुरू आहे, अंडरग्राऊंडचं काम सुरू आहे. कारशेडचं लाईन 6, लाईन 3, लाईन 4, लाईन 14 या सगळ्यासाठी कारशेडच्या जागा आपण काही लोकेट केलेल्या, थोड्या आपण परवानग्या पूर्णपणे बसवतोय. पण हे सगळं होत असताना मला वाटतं मुख्य गोष्ट हीच आहे की अलॉंग विथ मेट्रोज रोड कनेक्टिव्हिटी आणि दिस होल नेटवर्क ऑफ GMLR असेल, ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी असेल, जे एस्टॅब्लिश्ड रोड्स आहेत त्याचं अपग्रेड असेल, ते सगळं आपण हाती घेतलेलं आहे. So February we should be able to actually travel from Andheri to Dahisar and to DN Nagar. I think around that time you'll be busy traveling with us during election time. So Mr. Anbalganji is also there from the industry sector. So one of the issues with industry is getting clearances. Is there a possibility of getting one window clearances and it moves very quickly? Electric vehicle is something which is very, very close to your heart. Could there be specific schemes for EV vehicles? सो इंडस्ट्रीमध्ये 2 भाग असतात. ईज ऑफ डुईंग बिझनेस क्लिअरन्सेससाठी असतो आणि एस्टॅब्लिशमेंटसाठी असतो. आणि दुसरं आहे कम्प्लायन्स. ईज ऑफ डुईंग बिझनेस एस्टॅब्लिशमेंटसाठी, कमेन्समेंटसाठी आता खूप मार्ग मोकळा झालेला आहे. आपण बघत असाल गेल्या म्हणजे 2020च्या जूनपासून आत्तापर्यंत साधारण 3 लाख कोटी एवढे MOUs आपले झालेले महाराष्ट्र सरकारबरोबर इतर काही वेगळ्या कंपनीज अराउंड द वर्ल्ड. ते MOUs मध्ये मी मध्यंतरी जी माहिती घेतली 95% MOUs एक्झिक्यूट झालेले आहेत, लँड अलॉटमेंट झालेले आणि तिथे काम पण सुरू झालेलं आहे. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट महाराष्ट्रासाठी आहेच. बट अलॉंग विथ दॅट आता आपण एक अजून कमिशन सेटअप करतो की जे कम्प्लायन्स आहेत, म्हणजे काही ठिकाणी असे कम्प्लायन्स आहेत की तुमच्याकडे आईस मेकर पाहिजे तुमच्या फॅक्टरीमध्ये किंवा व्हाईट वॉशिंग पाहिजे वॉल्सना. हे जे कम्प्लायन्स आहेत थोडेफार जे असे छोटे मोठे जे पूर्वीच्या गोष्टी होत्या महत्त्वाच्या त्या ज्या कमी करण्याच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपण एक आता कमिटी करत आहोत. काही महत्त्वाचे महाराष्ट्रातून इंडस्ट्रियलिस्ट असतील, एंटरप्रेन्योर्स असतील त्यांना घेऊन करत आहोत आणि लवकरच ती कमिटी त्याच्यावर सुरू करेल. तर ते एक आहे. पण इंडस्ट्रीसोबत जसं हॉटेल इंडस्ट्री आहे त्याला आपण आता इंडस्ट्रीचा दर्जा दिलेला आहे आणि त्याच्यात ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये मागच्याच वर्षी इंडस्ट्री स्टेटस तर दिलंच, पण 80च्या परवानग्या लागायच्या, 80 ॲप्लिकेशन्स होते त्याला आपण 10वर आणलेले आहेत. 15 जे NOCs लागायचे त्याला 9 सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात हॉटेल्स खूप मोठ्या संख्येत यायला लागले. So another part of infrastructure is also tourism infrastructure. Singapore, Dubai have invested heavily into tourism, which finally relates into extra revenue, more employment. Is there any specific plan of investment in tourism infrastructure in Mumbai and Maharashtra? So if you see in the last 2 years of what we have taken up, CM, DCM, Revenue Minister, and the entire cabinet really has been very, very supportive of tourism. कुठचाही प्रस्ताव आम्ही जेव्हा टुरिझम खात्यातून आणतो सगळे अर्थात चांगले सजेशन्स देऊन आम्हाला सपोर्ट करत असतात, पास करत असतात. कारण माझे सहकारी मंत्री पण आहेत अदितीजी, शी इज ऑल्सो यंग, शी इज अलॉंग द सेम एज. आणि आमचा प्रयत्न हाच आहे की महाराष्ट्रात आपण बघाल की प्रत्येक प्रकारचं टुरिझम आहे. हेरिटेज टुरिझम आहे, इको टुरिझम आहे, स्पिरिच्युअल टुरिझम आहे, सगळ्या काही गोष्टी म्हणजे सह्याद्रीपासून आपल्याकडे लोणारपर्यंत सगळं. आणि हे सगळं असताना कुठे ना कुठेतरी आमचा हाच प्रयत्न आहे की हे जगाच्या समोर आणणं. कारण
हे जे सेक्टर आहे, होटेल सेक्टर असेल, सर्व्हिस सेक्टर असेल, दिस इज अ स्पॉन्ज सेक्टर. After the lockdown is opening up, if you see the amount of people traveling around the world wanting to step out of their homes, it's a huge sector that can create jobs. मी मुंबई 24/7 त्याच्याबद्दल पण जेव्हा बोलत होतो तो हाच एक हेतूने बोलत होतो. आपण लंडन बघा, न्यूयॉर्क बघा, तिथे देखील जॉब्स हे खूप मोठ्या संख्येने तयार होतात आणि नाईट टाईम इकॉनॉमी ही खूप मोठी आहे. कारण आपण जे 24 तास काम करणारे लोक आहोत, रात्री काम करणारे लोक आहोत, त्यांना रात्री 1 वाजता 2 वाजता कुठे कॉफी शॉपला जायचं असेल, वडापाव खायचं असेल, पाणीपुरी खायची असेल, ही जी इकॉनॉमी आता लपून छपून चालते, तिला जर फॉर्मलाइज केलं तर आपलं रेव्हेन्यू असेल, आपले जॉब्स असतील, ते खरोखर वाढतील. तर ह्या काही गोष्टी, आता डेक्कन ओडिसी सारखी ट्रेन आहे, ती आपण हे करतोय. बीच शॅक पॉलिसी आपण आणलेली आहे. All of this is a part of tourism infrastructure. So could there be an announcement for the hospitality sector on the restaurants being open for much longer time? I would love to, but the chief minister is very cognizant of the timings right now in terms of the COVID restrictions. But otherwise, yes, आपण मागच्या जानेवारीमध्ये मुंबई 24 तास सुरू केलेलं, जे गेटेड एरियाज आहेत, जिथे CCTVs आहेत, पार्किंग आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं सगळं आहे, तिथे आपण सुरू केलेलंच मुंबई 24 तास. So, BMC is also with Shiv Sena. The other point that keeps coming up is the quality of roads. It's been brought up even in at different presentations. Maharashtra with the highest GDP, unfortunately, the quality of roads over all these years across Maharashtra, even in the most urbanized cities, has actually been a disaster. Is there something that could be done about the erring contractors or the officers? How could this part actually be fixed? See, there are two ways to look at it. One is, of course, जे नवीन रस्ते होतात गेल्या 5 वर्षातले, 10 वर्षातले, ते रस्त्यांची कंडिशन चांगली आहे आणि ते मी दावा करू शकतो की ती चांगली आहेच. त्याला आपण DLP मध्ये टाकत असतो, डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमध्ये. अर्थात कुठे कुठे जेव्हा आपण रस्त्यात काही खोदकाम करत जातो किंवा जास्ती हेवी व्हेकल्स चढतात त्याच्यावर, तेव्हा तिथे प्रॉब्लेम होतो आणि तिथे आपल्याला रिपेअरची गरज असते. पण जगभरात आपण बघाल, जिथे जिथे कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत आत्ता आपल्याकडे पण किंवा जगभरात, ते चांगले राहतात. ॲस्फॉल्ट मॅस्टिक टेक्नॉलॉजी आहे, तिथे व्हेकलचा लोड किती असतो, जगभरात आपण बघत असाल, मिलिंग फिनिशिंग करायला लागतं, आपल्याला स्क्रेपिंग करायला लागतं. दॅट कॉन्स्टंट रिपेअर अँड मेंटेनन्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि द थर्ड थिंग ऑफकोर्स विच इज अ मेजर हर्डल फॉर ऑल ऑफ अस एज स्टेट गव्हर्नमेंट, एज लोकल बॉडीज अक्रॉस इंडिया, इज इन द टेंडरिंग सिस्टम. यू गो फॉर द लोएस्ट बिडर and in that we expect the best quality. So I think that is one thing we need to think about of how we can redefine that, and that is a practical problem everyone faces. Another issue, of course, is which was not there in our hands, was the COVID, and children of certain age had got affected badly. So schools in Maharashtra have already started, but 1st to 7th standard has been postponed. Is there now a date that Mumbai, Pune specifically the schools would be able to start on those dates? I have actually got a lot of representation from a lot of friends, a lot of parents, mothers and fathers both, because of course, the practical problem is the kids have been home for a long, long time. Their social interaction is very less. Yes, we need to open schools. The only fear is with this new strain of Omicron, how safe is it? That is one fear. We are assessing till 15th of December and then we'll take a call, but hopefully we should have kids back in school very soon. Just yesterday I've written to the Union Health Minister over a very important issue to reduce the age of minimum vaccination from 18 to 15. At least 10वी, 11वी, 12वीची मुली त्याच्यात थोडं सेफगार्ड होतील. Right. Serum's also come out with a statement that they are sitting on a lot of vaccines. So actually they could even give away booster doses also. एक्झॅक्ट. म्हणजे ते एक आहे. सॉरी, चष्म्यावर फॉग येतोय पण विजन ब्लर नाही झाली. कोविडमुळे थोडं करायला लागतं काय चष्म्यावर. पण नाही, एक आहे की नक्कीच मुंबई जर आपण बघितलं तर मुंबई पण पहिला डोस हा 100% लोकांनी घेतलेला आहे. दुसरा डोस 75%हून जास्ती लोकांनी घेतला आहे. जर आपलं कुठचंही डिलिव्हरी शेड्यूल ऑल्टर न करता, कुठेही जास्ती वॅक्सिन न देता 4 आठवड्यापर्यंतची परवानगी दिली गॅपची, तर आपण 15 ते 20 जानेवारीपर्यंत पूर्णपणे मुंबईला सुरक्षित करू शकू आणि दुसरा डोस देखील देऊ शकू. ही तयारी आहे. आणि हे सगळं होत असताना मला वाटतं तिसऱ्या डोसची पण चर्चा चालू आहे. जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, जे हेल्थकेअर वर्कर्स आहेत, ज्यांनी जानेवारी फेब्रुवारीमध्ये पहिले 2 शॉट्स घेतलेत 28 दिवसात, जर त्यांना योग्य वाटत असेल तर मला वाटतं केंद्र सरकारने परवानगी द्यावी की त्यांना देखील त्यांच्या चॉईसनी घेऊ द्यावं. Last questions about the airport. International travel, of course, was curbed. While international travel from quite a few countries was curbed, there was quarantine, and we had to go back on the decision. But is also the airport? MEDC is here. By when would the Panvel airport, the New Bombay airport, would be ready? I think CIDCO has done its groundwork from our side completely. थोडं कोविडमुळे थोडं सेटबॅक मिळालं, कारण काही गोष्टी तिथे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वाईज, स्पीड वाईज आपल्याला थोडं स्लो जायला लागलं. पण मला वाटतं आता पूर्ण गती घेतलेली आहे. लवकरात लवकर ते एअरपोर्ट
MTHL ह्या काही गोष्टी आपण बघू. Perfect. सगळे अनाउन्समेंट आज नाही, पुढच्या कॉन्क्लेव्हसाठी ठेवूया. एक प्रश्न माझ्या मनामध्ये टुरिझमशी संबंधित आहे तो. आपल्या मुंबईचा जो पाववडा आहे, वडापाव पाववडा, म्हणजे त्या संबंधित त्याचं ब्रँडिंग करण्याची काही कल्पना आहे का आपली? त्याला रजिस्टर करून त्याची ब्रँडिंग करण्याची? ते मला वाटतं 1-2 वेळा झालेलं आधी, एक काही प्रायव्हेट ऑन्टरप्रिनर्सनी पण केलेलं, पण नक्कीच ब्रँडिंगचं आहे. आपण शिव वडापाव पण मागच्या वेळी त्या 2009-2010च्या आसपास सुरू केलेलं, पण मला वाटतं खरी मजा अनब्रँडेड गाडीवर जाऊन वडापाव खाण्याची आहे. तर ती एक आहे मजा. आणि मला वाटतं नक्कीच मुंबईत आल्यानंतर खाद्यपदार्थ हे आपले खूप पॉप्युलर आहेत. आपण BMC कडून फूड ट्रक पॉलिसी पण एक बनवत आहोत, जेणेकरून अशा काही गोष्टी महत्त्वाच्या त्या आपण लोकांपर्यंत नेऊ शकू. आमचा एक मित्र आला अमेरिकेत, आणि त्यानं मला विचारलं की आम्हाला वडापाव खायचा. तर म्हणजे याचा अर्थ असा आहे की वडापाव जो आहे याचं अट्रॅक्शन जगभर होत आहे. म्हणजे जिथे जिथे लोक येऊन जातात, त्या दृष्टीने टुरिझम म्हणून तुम्ही जर त्याच्याकडे हे बघता का? नाही, फूड टुरिझम हा आपला एक खूप मोठा घटक आहेच. म्हणजे बीचवर आपल्याला राईट फ्रॉम वडापाव टू भेलपुरी, शिवपुरी, पाणीपुरी, ह्या सगळ्या गोष्टी, डोसा, आपल्याकडे तर मद्रास कॅफे आहे, हे सगळ्या गोष्टी मुंबईचं एक अट्रॅक्शन आहेच. आणि ते होत असताना मला वाटतं आपण हे सगळं जगाला पिच कसं करू शकू, हे जगापर्यंत नेऊ कसं शकू. मार्केटिंग असेल, फिल्म प्लेसमेंट असेल, किंवा नुसतं लोकांना अट्रॅक्ट करणं. कारण खूप वेळा मी बघतो ना की टुरिझममध्ये चांगलं काहीतरी गोष्ट करण्यासारखी, किंवा तिथे जाऊन काहीतरी खाणं असेल, बीच ॲक्टिव्हिटी असेल, किंवा तुम्ही पॅराग्लायडिंग करताय, अशा काही गोष्टी, किंवा चांगलं हॉटेल, ह्या 2 गोष्टींच्या मधलं जी गोष्ट आहे ती टुरिझम आहे. आणि या सरकार म्हणून आमचं काम एवढंच आहे की जेवढं पॉलिसीमधून त्यांना प्रोत्साहन देता येईल तेवढं देणं. कारण ह्या काही गोष्टींमध्ये मार्केट फेलियर नसल्यामुळे खूप ऑन्टरप्रिनर्स येतात पुढे. आणि मला काही असे पण लोक माहिती आहेत जे लंडनमध्ये वगैरे जाऊन वडापावचे स्टॉल्स, दुकानं करून खूप मोठे झाले. तर हे ऑफकोर्स आपलं एक वैभव आहेच, आणि ते जगासमोर नेणं हे काम आहे. तर नक्कीच त्याच्यावर काही ना काहीतरी करण्याची गोष्ट आहेच. एक फार महत्त्वाचा आणि सिरियस विषय आहे, त्या आहे वाघांच्या शिकाऱ्यांचा. त्या संबंधी शासन म्हणून आपण कोणत्या पद्धतीने बघतात? नाही, एक नक्की आहे की काही काही ठिकाणी मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट वाढलेलं आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये वाघांची संख्या चांगली आहे की वाढलेली आहे. पण आता जिथे जिथे आपण बघतोय, जसं आपल्याकडे बिबळ्यांचा प्रश्न मुंबईत आहे, तसं काही गावांमध्ये वाघांचा प्रश्न आहे. सेन्सिटायझेशन करणं, लोकांना तिकडे सोबत घेणं, शिकार असेल ती काही रागाच्या भरात असेल, किंवा काही काही ठिकाणी पोचिंगच्या ह्याच्यातून असेल, दोन्ही माध्यम कमी करणं कसं करता येईल, अवेअरनेस, सेन्सिटायझेशन, आणि तिकडच्या लोकांना मेनस्ट्रीममध्ये घेणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यावर खूप आपलं काम आता सुरू आहे. आपलं पूर्ण फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याच्यावर फोकस करून आहे. Aditya, thank you so much. Always a pleasure to speak to you. Thank you. so much for Likewise. coming here.